जिल्ह्यातली मोतीबिंदू शस्त्रक्रिया उद्दिष्ट पूर्णत्वाकडे मोतीबिंदू भिंगरोपण शस्त्रक्रियेत जिल्हा रुग्णालय राज्यात दुसऱ्या स्थानी. नेत्र विभागाची उत्तम कामगिरी. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रबुबुळे जमा करणे, शालेय विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी व चष्मे वाटप या डोळ्यांचा इतर नेत्र शस्त्रक्रिया करून त्यांचा भौतिक व आर्थिक अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयाद्वारे सादर करण्यात येतो. नेत्र विभागाने मोतीबिंदू भिंगरोपण शस्त्रक्रियेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावरून मान्य महासंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी अभिवादन केले. डॉ. कमलाकर मोतखेडकर, जिल्हा शालेय चिकित्सक. जिल्ह्याने मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. रुग्णालयातील नेत्र शालेय चिकित्सक, नेत्र चिकित्सक, अधिकारी, परिचारिक, भूलतज्ज्ञ, पॅथॉलॉजी टीम व सर्व टीमचे अभिनंदन. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये मोतीबिंदू तपासणी व प्राथमिक चाचण्या करून जिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया नियोजन केले. डॉ. संतोष काळे, जिल्हा नेत्रालय चिकित्सक, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील दररोज नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, शालेय विद्यार्थ्यांना नेत्र तपासणी व चष्मे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येतात. राज्यस्तरीय जिल्हा रुग्णालयाचे नाव मोतीबिंदू शस्त्रक्रियेत दुसऱ्या स्थानी असल्यापेक्षा रुग्णांच्या चेहऱ्याला आनंद, समाधान देऊ जातो. डॉ. संजय साळवे, जिल्हा नोडल अधिकारी, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व बाबीच्या बाबतीत तसे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया व शालेय नेत्र तपासणी, प्रेस बायोपिक रुग्णांची तपासणी, मोफत चष्मे वितरण, शालेय नेत्र तपासणी करून दृष्टिदोष विद्यार्थ्यांना 3,961 चष्मे मोफत वाटप करण्यात आले. 40 वर्ष वयावरील रुग्णांची नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे. ANK न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कारळे, छत्रपती संभाजीनगर.